हरि हरि कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय श्री गणेश नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः तेथे महावट वृक्षाखाली क्षणमात्र विश्रांती घेतली तदनंतर सरोवर जवळी येतोक्त स्नान सारिले श्री संतांची माता चरणावरील साष्टांग हे करी दंडवत पुण्य पावन पवित्र असणारी ही विठ्ठला नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारा हा पुरुषोत्तम ग्रंथ एका साध्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. सज्जन मायबापांनो, पहिलं प्रथम देवाचे देव भगवान पुरुषोत्तम परमात्मा त्या परमात्म्याच्या चरणावर नमस्कार करून मारुतीरायाच्या चरणावर नमस्कार करून या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी वयोवृद्ध तपोवर्ध आणि ज्ञानवृद्ध सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नमस्कार करून पुरुषोत्तम ग्रंथातील हा 14वा अध्याय आणि 14व्या अध्यायातील गुरुवृत्ती सेवा आतापर्यंत आमचे हरिभक्त पारायण जे अख्खा आयुष्य भगवंताच्या नावात घातले ते म्हणजे आमचे हरिभक्त पारायण मारुतराव अर्जुना पाटील दुगाडी कावडलेकर त्या अतिशय सुंदर असणारे या ठिकाणी वक्तव्य केलेले आहे. आणि आमचे हरिभक्त पारायण रावसाहेब पाटील कदम गुजरीकर हे सुंदर असणाऱ्या वाचनाचं काम करू लागलेले आहेत. पहिलेही केले, आताही करू लागले. आमच्या एरियातले हे गायनाचार्य आहेत. सुंदर असणारं गायन करतात, सुंदर असणारं वाचन करतात. आणि तसेच आमचे हरिभक्त पारायण युवा तरुण तलबदार हरिभक्त पारायण मंडळवाड हे सुद्धा अतिशय सुंदर दोन्ही कार्य करतात. 2-3 कार्य त्याच्याकडे आहे. वाचनाचं काम, सूचकाचं काम आणि गायनाचं काम. सुंदर असणारे मायबाप वेळेतून वेळ काढून ते महात्मे या ठिकाणी आले. आमचं परम भाग्य उजळले या भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा नाम नाम जोडला. देव कुठं आहे म्हणावं तर देव संतांजवळ आहे. संत तेथे देव. आणि म्हणून हे संत महात्मे आपल्याला इथं मिळाले न सांगता इथं आलेले आहेत. आणि मग ते न सांगता येणारे पाहुणे अचानकमध्ये आलेले संत हे देवासारखे असतात. म्हणून या तिघाचं असणाऱ्या या वटाळा नगरीकडून मनपूर्वक असणारं अभिनंदन मायबाप हो. कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे. उग्रदेव नावाचा ब्राह्मण आणि मणिग्रीव नावाचा असणारा तो व्यक्ती होता महाराज. तो वाईट वृत्तीचा होता, दुष्ट दुर्जन होता, खड होता. आणि एक चिंतन करायची गोष्ट आहे महाराज. हा उग्रदेव नावाचे ब्राह्मण व्याकुळ झाले, धर्मीवर पडलेले होते. पण त्या मणिग्रीव नावाच्या व्यक्तीनं त्या ब्राह्मणाला उचललं, आपल्या घरी नेलं आणि त्यांना सावध करायचा प्रयत्न केलं. ते सावध झाले. योगायोग असा झाला बाबा हो. मग त्यांना असणारं त्या मणिग्रीवाला विनंती केली, महाराज बाजूला नदी आहे, स्नान करा. इथं एक वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडाखाली थोडंसं विश्रांती घेतली आणि बाजूला स्नान संध्या केली. आपला जो नेम आहे नित्यनेम, तो नित्यनेम असणारा सारला. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. बरं काय देव कुठं आहे? ज्याच्याकडे नेम आहे तिथं देव आहे महाराज. ज्याच्याकडे नियम नाही, एक दिवस पोतीला यायला, उद्या डोमा मारायलाय, उद्या यायला, परवा येणं आलाय, तर तिथं देव आहे का महाराज? नाही. अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी गुरुदेव नावाचे ब्राह्मण ते आपलं कार्य असणारं त्या ठिकाणी केले. आणि करून काय करतात आहे का? सारुया नित्यानिक
वृक्ष प्राशिने शीतोदका कवचतिरी येऊनी देख छायसी बैठला. सज्जनाम मायबाप उग्रदेव नावाचे ब्राह्मण असणारे ते आपला नित्यनेम असणारा सारला आणि सारल्यावर पाणी असणारं स्वच्छ त्या ठिकाणी प्राशन केले आणि वडाच्या झाडाखाली येऊन बसले महाराज. बरं काय विश्रांतीसाठी बसले. त्या व्यक्तीनं मणिग्रीव नावाच्या व्यक्तीनं सांगितलं होतं या वडाच्या झाडाची सावली शीतळ आहे, थंड आहे आणि म्हणून त्या पवित्र झाडाखाली पवित्र वृक्षाखाली हे ब्राह्मण असणारे येऊन बसले. बरं काय मनी घेव स्वस्त्री प्रात मने घे प्रिय आशमंता कंदमूळ फळे बहुत आणून ठेविली आहेत जी. सज्जनो मायबाप चिंतन करा. मणिग्रीव नावाच्या त्या व्यक्तीच्या मनामध्ये असा विचार काय आला. त्याच्या पाठची मागचे एक पार्श्वभूमी आहे महाराज. त्याची पत्नी असणारी सात्विक वर्तीची होती, चांगल्या विचाराची होती आणि आपल्या मालकाला चांगले विचार देत होती महाराज. बरं काय कुबुद्धीचा वापर करत नव्हती, सुबुद्धी असणारी त्या माईकडे होती आणि सातत्यानं आपल्या मालकाला असणारं सर्व असणारं कार्य चांगला मार्ग असणारा दाखवत होते. बरं काय अहो ते श्रीमंत होते पण गरिबी आली तरी आपल्या मालकाला सोडून गेली का महाराज? अजिबात नाही. पतिदेव वनामध्ये निघून गेला, मालकासोबत ती वनात गेली. बरं काय आणि म्हणून असणारं त्या मणिग्रीवानं आपल्या पत्नीला आवाज दिलं, सांगितलं म्हणले आपल्या असणाऱ्या पर्णकुटीमध्ये नवीन असणारे नूतन असणारे फळं आणलेले आहेत, कंदमुळे आणलेले आहेत आणि ते सर्व असणारे या ठिकाणी आण. कारण महाराजांना असणारा भक्षण करण्यासाठी अन्न म्हणून आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. अतिथी देव भव आपल्याला हे कार्य करायचं आहे. अशा प्रकारचं मणिग्रीव आपल्या पत्नीला बोलत आहे. बरं काय मधुर मधुर येई सत्वार मुनीवर ये आहेत शुदातूर उशीर पार लावून काय विचार आहे महाराज. सुंदर गोड असणारे फळ घेऊन म्हणाले, लई उशीर लावू नको. मुनीवरी असणारे उपवासी आहेत, किती दिवसापासून उपवास आहे काही माहीत नाही. अन्नाचा कण सुद्धा त्यांच्या उदरामध्ये नाही आणि म्हणून हे कांते तू लवकरात लवकर असणारे हे फळं मुळं कंदमुळे हे लवकरात लवकर घेऊन ये आणि चांगले आण म्हणाले. माझ्या भाऊ आमच्या इथं अतिथी आल्यावर आम्ही चांगली वस्तू त्याला खाऊ घालावं. बरं काय चांगले असणारं अन्न शुद्ध असणारं सात्विक अन्न साधूला देवावं. त्या मणिगिरवाचा विचार आहे महाराज. तो विचार असणारा आपल्या पत्नी पुढे व्यक्त करू लागला, असा विचार असणारा मांडलेला आहे. पतीचे ऐकुनी वचन सुंदरी आनंदे गेली तत्क्षण कंदमूळ फळे आणून विप्र पुढे ठेविली. काय विचार आहे महाराज. आपल्या मालकाची आज्ञा झाली आणि ती बाई असणारी त्यांची पत्नी असणारी लवकरात लवकर आपल्या पर्णकुटीत गेली आणि सुंदर असणारे फळं आणले. बरं काय वेळ लावलेला नाही, मालकाची आज्ञा आणि प्रमाण आहे महाराज. बरं काय लवकरात लवकर गेला आणि ते सर्व कंदमुळे आणले आणि त्या ऋषींच्या चरणापुढे ठेवलं आणि दोन्ही हात जोडून उभा टाकले. बरं काय पितृवचन सेवापती. आपल्या मालकाची सेवा करणं हे मालकिनीचं कर्तव्य आहे महाराज. मालकाच्या मुखातून निघालेले शब्द आण प्रमाण असले पाहिजे. माईला ती पदर बसवून आपल्या मालकाच्या शब्दाच्या असणारा त्या ठिकाणी झेललं पाहिजे आणि तेच कार्य असणारं त्या माईनं करू लागलं आणि ते कंदमुळे असणारे आणलेले आहेत. दोन्ही हस्त ग्रीव मध्ये विप्रव्रत मुनिंद्रा
संसार चांगला भेटला ना माय बापू, संसार सुखाचा होते. मनी गिरवा वाईट होता माय, शिकार करणारा होता, दुसऱ्यांना मारणारा होता. पण संगत कशी लागली? संताच्या संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे म्हणते. संत बाई आहे महाराज घरामध्ये, ती लक्ष्मी आहे. आपल्या मालकाला चांगला विचार देत होती आणि तिच्यामुळे याच्या विचारामध्ये बदल झाला. बरं काय, उजळली या भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शे निहालाभ पद्मनाभ जोडला. संत कोण आहे? अगोदरच घरात संत आहे महाराज आणि त्या मणिगिरवाचं भाग्य उदयाला आलं, पुन्हा संत दारात आली. बरं काय, साधूच्या घरी संताच्या घरी संत येतात, दुर्जनाच्या इथं जात नाहीत महाराज. साधू घरी होते आणि म्हणून त्या ठिकाणी त्या मणिगिरवानं दोन्ही हात जोडलं. दोन्ही हात जोडून महाराजांना विनंती करू लागले, महाराज तुम्ही आमचे फळं वगैरे असणारे भक्षण करा, प्राशन करा आणि आम्हाला कर्तार्थ करा. देवा देवा तुम्ही आमच्यावर उपकार करा, तुम्ही हे फळं असणारं समाधानमध्ये भक्षण करा, विनंती करू लागले. आजी आमा तारवयासी आले ती आश्रमासी, आमुचे सर्व पापाचे राशी, भवदर्श लोपले. सज्जन बाबा, दोन्ही हात जोडून हा मणिगिरवा म्हणत आहे, महाराज तुम्ही आम्हाला तारून नेण्यासाठी आल्यावर काय, आमच्या पापाच्या राशी भरलेल्या होत्या, पापाचा असणारा ढग असणारा भरलेला होता आणि हे सर्व असणाऱ्या राशी भरून बाजूला टाकून देणार आहात तुम्ही. आमचं असणारं भाग्य उदयाला आला देवा. आज मात्र आम्ही कर्तार्थ झाल्या, आमचं असणारं शुद्धता आम्हाला मिळाली. अशा प्रकारचं त्या उग्रदेव नावाच्या ब्राह्मणाच्या पुढे हा मणिगिरवा नावाचा व्यक्ती हात जोडून विनंती करू लागला. मणिगिरवाचे ऐकोनी वचन, उग्रदेव मने रे तू कवन, आहेसी मग लागून सज्जनो मणिगिरवाचं असणारं म्हणणं ऐकल्यावर उग्रदेव नावाचे ब्राह्मण म्हणाले, बाळा तू कोण आहेस, कुठला आहेस? बरं काय, आणि तू या वनामध्ये का आलास, मला वृत्तांत सांग, सर्व माहिती तुझी सांग. उग्रदेव नावाचे ब्राह्मण आतापर्यंत विचारले नाहीत आणि आता मात्र विनंती करून विचाराले ता काय उत्तर देते बोला. त्यादी ठाऊके नाही ज्याचे, विप्रेन बक्षावे काही त्याचे, ऐसे सगळ विधवजनाचे सांगणे असे साक्षे एखाद्याच्या इथं जर अन्न भक्षण करायचं आहे तर त्याला असणारं त्याचं मूळ असणारं, त्यांचा जात कोणती, त्याचा समाज कोणता हे विचारलं पाहिजे, ठाऊक असलं पाहिजे. कारण ब्राह्मण कुळामधला एक नियम आहे, ब्राह्मण असणारं कोणाच्याही घरचं उठलं की सुटलं अन्न भक्षण करत नाही, त्याला नियम लावलेले आहे. म्हणूनच भूदेव असा शब्दाचा उच्चार आहे महाराज. बरं काय, कुठलंही जेवण जर केलं तर त्यांच्यामध्ये जे सात्विकता आहे, त्यांच्यामध्ये जे तत्वगुण आहे, ते गुण असणारे नाहीसे होतात महाराज. चिंतन करा, एखाद्या चोराच्या इथलं जर आम्ही अन्न खाल्या तर आमच्या अन्न जोपर्यंत या उदरात आहे तोपर्यंत आमचे विचार भ्रष्ट होतात महाराज. आणि म्हणूनच म्हणलेले आहे, सज्जनाच्या घरचे अन्न बळेची घ्यावे मागून, नाही तरी जीवन. बरं काय, सज्जनाच्या घरचं अन्न बळेच घ्यावं मागून. अन्न मिळलं गेलं तर पाणी तरी पिवावं.
पण दुर्जनाच्या घरचं अन्न जर खाल्लं सज्जन हो तर याच्या पवित्रतेमध्ये असणारा डाग लागते. आणि म्हणून ते ब्राह्मण म्हणाले, बाबा तू कोण्या समाजाचा आहेस, कुठला आहेस, तुझी मला माहिती सांग. अशा प्रकारचं उग्रदेव ब्राह्मण त्या मणिगिरवाला बोलू लागले. ऐसे विपराचे ऐकूनी वचन हो. मणिगिरव सांगे तया लागून सुंदर. मी मणिगिरवा विधान शूद्र असे साचार. ब्राह्मणाचं म्हणणं ऐकल्यावर मणिगिरव नावाचा असणारा तो व्यक्ती म्हणू लागलेला आहे, महाराज माफी मागतो, कारण मी असणार माझं नाव मणिगिरव आहे बरं काय, आणि मी असणारा त्या ठिकाणी शूद्र आहे बरं काय. शूद्र योनीमध्ये जन्माला आलेला आहे. लपून ठेवलं का महाराज? अजिबात नाही. सर्व असणारं त्या ठिकाणी त्या महाराजांना आपलं हकीकत सांगितल्यावर काय म्हणले, दुष्टाचारे व ते अनुदिनी जास्तव सर्व ज्ञाती जनानी. सुंदर. परित्याग केला मनोनी तेथे उनी राहिलासे, तेथे उनी राहिलासे. सुंदर असं पाटील सर्व वृत्तांत असणारं सांगू लागले, महाराज मी दुष्ट होतो, वाईट वृत्तीचा होतो, आणि वाईट कृत्य केल्यामुळं माझ्या जवळचे लोक माझा त्याग केले, मला हाकलून दिले, आणि म्हणून मी या वनामध्ये येऊन राहिलो महाराज, आणि इथं येऊन असणारा माझा उदरनिर्वाह करत होतो. अशा प्रकारचा हा मणिगिरव आपला वृत्तांत सांगितलं बरं का. ऐसे शूद्राचे ऐकूनी वचन उग्रदेव पावलास नगान. कंदमूळ फळे वृक्षाळून भक्षावया लागला. अशा प्रकारचं त्या शूद्रानं बोलला, आणि बोलल्यावर त्या ठिकाणी उग्रदेव नावाच्या ब्राह्मणाला आनंद झाला. ते कंदमुळे असणारे घेतलं, पाण्यामध्ये स्वच्छ केलं, आणि ते कंदमुळे असणारे उग्रदेव नावाचे ब्राह्मण भक्षण केले, खाण्यावर काय, कारण खरं सांगलंय महाराज. खोटा विचार मानले काय? अजिबात नाही महाराज. आणि म्हणून खऱ्या सांगल्यावर त्या ठिकाणी आम्ही असणार लिहिता जेव्हा महाराज बोले तैसा चाले त्याचे वंदावे पाऊले. आणि म्हणून तो खरं बोलल्यामुळं त्या उग्रदेव नावाच्या ब्राह्मणाला आनंद झाला. आनंदानं ते फळ खाल्यावर काय, उपक्वच्युत फळे रुचिका त्याहुनी कंदमुळे अधिका. अतृप्ती भक्षुनिया सकळीका त्यावर उदक प्रासीने. सज्जनाव मायबापो ते फळ असणारे अतिशय गोड होते बरं काय. त्याच्याही पेक्षा मधुरता असणारी कंदमुळ्याची होती. रुचक असणारे, सुंदर असणारे गोड फळ कंदमुळे असणारं ते उग्रदेव नावाचे ब्राह्मणानं खाल्लं, आणि खाल्यावर त्याच्यावर पाणी पिलं महाराज. बघा त्या शूद्राचा भाव आहे, त्या शूद्राचं प्रेम आहे महाराज बरं काय. प्रेमानं दिलं, कारण देवाला सुद्धा प्रेमाचीच गरज आहे, तुम्हा आम्हाला सुद्धा प्रेमाची गरज आहे महाराज. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाने प्रेमाशिवाय समाधान कुठलीही गोष्ट नाही महाराज. प्रेमानं खाऊ घातलंय, आणि उग्रदेव नावाचे ब्राह्मण प्रेमानं त्याचा स्वीकार केले, प्रेमानं खाल्ले महाराज. भावानं दिलंय, भावानं घेतले. भावबळे आकळे हिरवी नाकळे करतळी आवळे सैसारी. आणि त्या शूद्राचा भाव होता, भावानं दिलेले फळ त्या उग्रदेव नावाच्या ब्राह्मणानं प्राशन केलं, आणि वर पाणी पिल्यावर काय, मूत्र शांती झाली शांती समाधान वाटले चिती. सुंदर. हात फिरवित पोटावरती वट चाहेसी पहुडला. सज्जनो मायबापो त्या ब्राह्मणाचं असणार त्या ठिकाणी उदराची शांती झाली बरं काय, चित्ताच्या ठिकाणी समाधान
खाणं. भूक लागल्यावर त्या ठिकाणी जर आम्ही अन्न प्राशन केल्या तर आमचं चित्त असणारं स्थिर होते महाराज. चित्त नाही नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि म्हणून मायबाप हो, चित्त असणारं स्थिर झालं ब्राह्मणाचं, उग्रदेव नावाच्या ब्राह्मणाचं. आणि मग ते उग्रदेव नावाचे ब्राह्मण त्या वृक्षाच्या खाली असणारे झोपले, समाधान वाटलं. असा प्रकार झाला बरं काय. काय केले स्वामी मुनीचे चरण घेतले, स्वकरी हळूच चिरित वहिले. सुंदर प्रश्न करीत तयासी. वाईट कसं म्हणावं महाराज. आतापर्यंत वाईट करते केले, पण याला वाईट म्हणता येते का माऊली? म्हणता येणं. ज्याला एवढी गुणवान बायको मिळाली त्याला वाईट म्हणता येते का? अजिबात नाही महाराज. चिंतन करा मायबाप हो. त्या माईमुळे या मणिगिरवा नावाच्या व्यक्तीच्या विचारामध्ये बदल झाला. योगायोग त्या महाराजाचा स्पर्श झाला. महाराजांना उचललं, आपल्या आश्रमाला आणले. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संतांचा स्पर्श झाला महाराज. संतांचे अंग लगे, पापांते जिनने गंगे. संतांचा स्पर्श झाला, अंतकरण शुद्ध झालं महाराज. बरं काय, मन बुद्धी चित्त अहंकार निर्मळ झालं. आणि म्हणून मणिगिरवा नावाचं व्यक्तित्व शूद्र त्या ब्राह्मणाचे पाय आपल्या मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन चुरू लागलेले आहे महाराज. काय विचार आहे. साधूची सेवा चालू झालेली आहे, संतांची सेवा चालू झालेली आहे. आपल्या हातानं त्या महाराजाचे पाय आपल्या मांडीवर ठेवलं आणि पाय चुरत चुरत महाराजांना बोलू लागले. महाराज, आमची वृत्ती तशी आहे का? आम्ही जन्मदात्या आई वडिलांचे पाय चोरणा महाराज. जन्म देणारी आई आणि ती लाखो इच्छेची यातना भोगली. बरं काय, लाखो इच्छेची यातना भोगून तळ हाताच्या पोडासारखं याला मोठं केली. बरं काय, आणि मग त्या ठिकाणी तेवढं करून सुद्धा आम्ही आमच्या आईचा थकवा काढला. पण हा मणिगिरवा त्या साधूची सेवा करू लागलेला आहे. काय विचार आहे मला. पाया चुरत चुरत त्या ब्राह्मणाला म्हणू लागले, हे मुनिवर्या, तुम्ही कुठं गमन करू लागल्या होत्या आणि या घोर असणाऱ्या अरण्यामध्ये कसा आल्या महाराज? देवा, तुम्हाला हा मार्ग असणार कसा सुचला आणि तुम्ही योगायोगाने या घोर अरण्यात का आल्या देवा? अशा प्रकारचं विनंती करून हा मणिगिरवा बोलू लागला. अत्यंत घोर कोठे नीर, सर्व प्रवसती जंतु क्रूर, येथे कैसे पातला आणि म्हणून हे कानन असणारं, हे अरण्य असणारं, घोर असणारं, घनदाट असणारं क्रूर वृत्तीचं आहे. इथले असणारे प्राणी असणारे अतिशय क्रूर आहेत, वाईट वृत्तीचे आहेत आणि हिंसक आहेत. बरं काय देवा, या अरण्यामध्ये असणारा तुमचा प्रवेश कसा झाला हो देवा? तुम्ही या अरण्यामध्ये काय म्हणून आलात? आणि इतर राहणं म्हणजे अतिशय कठीण आहे. या ठिकाणचे जीव जंतू असणारे भयानक आहे देवा. अशा प्रकारचं त्या ब्राह्मणाला, त्या उग्रदेव नावाच्या साधूला हा मणिगिरवा असणारा बोलू लागलेला आहे. ऐकुनी वचन विप्रमाणे गामी प्रमाण, उग्रदेव माझे अभिदान, जात होतो प्रयागास. सज्जनाव मायबापो, मणिगिरवा नावाच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकल्यावर ते उग्रदेव नावाचे ब्राह्मण म्हणाले, बाबा मी ब्राह्मण कुळातला आहे बरं काय.
माझं नाव उग्रदेव आहे आणि मी प्रयाग नावाच्या क्षेत्राकडे जाणार होतो. प्रयाग नावाचं पवित्र असणारं तीर्थ आहे आणि त्या तीर्थाचं असणारं स्नान करण्यासाठी मी तिकडे जात होतो. पण योगायोग असणारे मी अरण्यात आलो. अशा प्रकारचं बोलू लागले. मध्यांचा मार्ग चुकुनी हो. पातलो ह्या दारुणावानी मार्ग पुसायास पाहता कोणी मनुष्य कोठे दिसेना. आणि म्हणून असणारा मार्ग चुकल्यामुळे या वनामध्ये आलो. वनात येते वेळेस मला चुकलेला मार्ग कोणाला विचारायला मनुष्य दिसत नव्हता. कोणी व्यक्ती असणारा माझ्या डोळ्यापुढे आलं नाही आणि म्हणून माझा असणारा त्या ठिकाणी मार्ग चुकला आणि मार्ग चुकल्यामुळे या वनात आलो. बरं काय चालता चालता थकले पाय ध्यानाचा झाला समय शत्रुशानी पिडलो अतिशय काही उपाय चालेना. ब्राह्मण असणारे म्हणू लागले त्या ठिकाणी, बाबा मी चालता 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 थकलो. माझे पाय थकले, माझे पाय असणारे गळाले. मध्याह्न असणारं दुपारची वेळ आली. सूर्य माथ्यावर आलेला होता आणि व्याकुळ असणारा पाण्यानं झालो. पाणी पियाला कुठंच पाणी मिळत नव्हतं आणि म्हणून असणारं मी त्या ठिकाणी फार मोठा थकलो आणि थकून असणारं माझे हातपाय असणारे त्या ठिकाणी गळून गेले आणि गळून गेल्यामुळं मी असणारं त्या ठिकाणी पडलो. मूर्छना आली. अशा प्रकारचं उग्रदेव ब्राह्मण बोलू लागले. झालो तत्क्षण शोभिदान मिळे जीवन करी काही पूर्वाजित म्हणून सुंदर. आणि म्हणून मी असणारं पाणी शोधण्यासाठी तडपड केलो. किती जरी शोध घेतला तर पाणी असणारं मला मिळालं नाही आणि पाणी न मिळाल्यामुळे मला चक्कर आली आणि चक्कर आल्यामुळे मला मूर्छना आली आणि मूर्छना आल्यावर मी 10 दिशा जमिनीवर पडलो. पडल्यावर योगायोग काहीतरी सुकृत आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. कारण माझं पूर्वीचा काहीतरी ठेवा होता आणि म्हणून बाळा तुम्हाला भेटलाच बरं काय. अशा प्रकारचं ते उग्रदेव नावाचे ब्राह्मण बोलू लागले. जीवदान दिले मजसी सुंदर. आता म्या काय द्यावे तुझसी भूमी दंपती कवन दुःखेसी अरण्यवासी दाहला. महाराज म्हणू लागले, महाराज तुझा उपकार माझ्यावर आहे कारण तू माझा जीव दाता आहेस. मला जीवदान दिलंस. पापी म्हणावं का महाराज? अजिबात म्हणता येणार नाही. अरे ज्यानं साधूला जीवदान दिलं, ज्यानं संताला वाचवलंय त्याला पापी कसं म्हणावं महाराज? बरं काय महाराज चिंतन करा. आमची पत्नी धर्मपत्नी जर आम्हाला चांगलं मार्गदर्शन करत असेल तर तिचा ऐकावं महाराज. बरं काय. आणि म्हणून त्याला पापी म्हणता येणार नाही. आणि ब्राह्मण म्हणाले तर महाराज तुझ्यामुळं मला जीवदान मिळालं. मी वाचलो. माझं जीवन तुझं आहे मला. आणि तुम्ही दोघेही पती आणि पत्नी अरण्यामध्ये आहात. हे अरण्य कशामुळं तुम्ही स्वीकार केला? काय कारण आहे? तुम्हाला काय दुःख झालं? कशामुळे या अरण्यात आलात बेटा? बरं काय तुमच्या मागं कुठली पीडा लागली हे सर्व मला वृत्तांत सांगा आणि मी काय होऊ आता उत्तराई. बरं काय ठेवी तो हा पायी जीव थोडा. आणि म्हणून बाळा तुमच्यावरलं संकट दूर करायचं माझं कर्तव्य आहे. म्हणून मला सांगा बरं काय. भजला सांगे त्वरित तुमचे दुःख हरितो समस्त ऐसे विप्राचे ऐकुनी भासित शूद्र अत्यंत आनंदला. ब्राह्मण असणारे उग्रदेव नावाचे ब्राह्मण म्हणू लागले, महाराज तुमचं काय दुःख आहे ते मला सांगा.
तुमचं दुःख असणारं निवारण करायचं काम माझ्याकडे आलं. मी तुमचं सर्व संकट असणारं हरण करीन, संकटाचा नायनाट करीन. बघा महाराज, संतांची संगत मिळाली मग तिथं काय कमी आहे महाराज. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, येणे साधिती साधने तुटती भवाची बंधने. म्हणून महाराज त्या ठिकाणी तो उग्रदेव नावाचा ब्राह्मण बोलत आहे, बाळा तुमच्यावर कुठलंही संकट राहो त्या संकटाचं निवारण केल्याशिवाय राहणार नाही. चिंतन करा महाराज, आमच्यावर जर कोणी उपकार केला तर त्याचा उपकार फेडायचा प्रयत्न करावा. जर आम्ही कोणाचा उपकार ठेवून घेत असाल तर पुढच्या जन्मात कुत्र होऊन त्याचा उपकार फेडावा लागेल. बरं काय ब्राह्मणाचा विचार घ्या, अथांग असणारे आमच्या आई वडिलांचे आमच्यावर उपकार आहे. माय बापू त्यांचे उपकार फेडायचा प्रयत्न केला पाहिजे. प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही तयाशी निर्वाणी सुख होय. आम्हाला जर प्रपंच कळला गेला, प्रपंच जर साधना गेला तर परमार्थ साधता येणार महाराज. बरं काय प्रपंच करावा नेटका कुठं ना असावा पाटका. मग म्हणून म्हणाले की बाबा तुझे अथांग उपकार आहेत आणि या ठिकाणी तुझं दुःख असणार नाहीस करेल. असं उग्रदेव नावाचे ब्राह्मण त्या मणिग्रीव नावाच्या शूद्राला बोलू लागले. ती कथा परम पावन पुढच्या प्रसंगी वर्णिजे. राधे राधे श्याम. आणि सज्जनो महाबापू जवळपास हा अध्याय संपत आलेला आहे. हे उरलेली कथा असणारी जे काही आहे ते पुढच्या प्रसंगामध्ये तुम्हाला आम्हाला ऐकायचं आहे. म्हणजे उद्याच्या अध्यायाला ही कथा ऐकायचं आहे महाराज. तो उग्रदेव नावाचे ब्राह्मण असणारे त्या मणिग्रीव नावाच्या शूद्राचा जे काही झालेला वृत्तांत असणारा तो शूद्र सांगल आणि हा ब्राह्मण असणारे त्याचं दुःख निवारण करल. पुन्हा असणारं त्याला त्याचं स्थळ मिळल, पुन्हा असणारं त्याचं असणारे जे काही गेलेले पद वापस येईल. बरं काय जगामध्ये त्याची प्रसिद्धी होईल. हे कोणामुळं महाराज, एखाद्या संताला एखाद्या साधूला जवळ घेतल्यामुळं. बरं काय एखाद्या दिनाला त्या वनामध्ये त्या साधूला कोण होतं महाराज, त्या संताला कोणी होतं का? कोणी नाही महाराज. भलाही तो असणारा शिकारी आहे पण साधूला जवळ घेतलेले आहे, संताला जवळ घेतलेले आहे. त्याचं हृदय असणारं कोमळ आहे महाराज. बरं काय वरी दिसाया तो कठोर आहे पण आतून मात्र फार गोड आहे. आणि म्हणून माय बापू हो त्या शूद्राचं असणारं दुःख निवारण करण्याचं कार्य हे उग्रदेव नावाचे ब्राह्मण उद्याच्या अध्यायामध्ये करतील. बरं काय नीती श्री अधिक मास महात्मे सार सुंदर ब्रह्मनारदी पद्माधर सज्जन श्रोते ऐकोत चतुर चतुर्दश अध्याय गोड सज्जन माय बापू हे अधिक मास महात्मा सार असणार ब्रह्मनारदीय पुराणातून असणारे कवी ग्रंथ करते घेतलेले आहेत आणि अतिशय गोड आणि रसाळ आहेत. बरं काय किती गोड आणि किती रसाळ म्हणलं, अमृतावनी गोड नाम तुझे देवा. भगवंताची कथा ही अमृतापेक्षा गोड आहे. आणि म्हणून श्रोते सज्जन माय बापू तुम्ही हे प्राशन करू लागल्या. भगवंताची कथा गोड अमृतापेक्षाही हे हृदयामध्ये साठवाल्या महाराज. साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली रजार झाला सुफळ व्यापार. म्हणजे तुमचा हा व्यापार असणारा सुफळ आहे महाराज आणि ते नक्कीच होणार. बरं काय याच्या अगोदर रामविजय सपन पूर्ण 40 दिवसाचा अध्याय श्रवण केले आणि हा असणारा अधिक मास योगायोग लागला आरुद्र पैलवान. आणि हा अधिक मास लागल्यावर इथल्या सर्व श्रोत्यांना आवड झाली, आवडीनं असणार कथा लावले आणि आवडीनं कथा ऐकालेत महाराज. मग तुमचा व्यापार कसा होईल, सफळ होईल महाराज. करा का फार का शिकवावे, कारण हा व्यापार असणार तुम्हाला करता यालाय आणि तुम्ही करू लागल्या आणि तुमच्या जीवनाचा उद्धार होते.
अशा प्रकारचा या ठिकाणी हा अध्याय संपला. पुन्हा एकदा आमचे हरिभक्त पारायण मारुतराव दुगाडे, आमचे हरिभक्त पारायण रावसाहेब पाटील कदम गुजरीकर बरं काय, आणि तसेच आमचे हरिभक्त पारायण मोहनराव भंडरवाड या ठिकाणी उपस्थिती दिली आणि आपल्या अंतःकरणातून असणाऱ्या भावानं प्रेमानं तुम्हा आम्हाला असणाऱ्या कथा सांगली. त्याबद्दल पुन्हा एकदा या होटाळा नगरीकडून मनपूर्वक असणारे यांचं अभिनंदन. कथेला कथा असणारी संपली बरं काय. गोपाल कृष्ण भगवान जय.